राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील गोसावी घराण्यात गेल्या 200 ते 300 वर्षापासून 1.5 दिवस नागपूजन करण्याची परंपरा जपली जात आहे. प्रथेप्रमाणे यावर्षी नागपंचमीला 5 मान्यांच्या नागाचे पूजन येथे करण्यात आले. थाटात साजरी म्हणजे जवळजवळ 200-300 वर्षापूर्वीपासून आमचा हा परंपरा आहे. म्हणजे वडिलोपार्जित आजोबांपासून वगैरे परंपरा ही चालू आमची झालेली आहे. काय आणि मळगाव गावामध्ये म्हणजे एकमेव आमच्या ठिकाणी ही 5 फळ्याचा नागोबा आम्ही पूजवतो. काय त्याचप्रमाणे पातोळ्याचा निवेद पहिल्या दिवशी, काय दुसऱ्या दिवशी आम्ही गावठी तुपात करंज्या बनवणार आहोत. काय त्याच्यानंतर आजच्या दिवशी महाप्रसाद जेवणाचा कार्यक्रम दुपारी होणार आहे. संध्याकाळी मग चहा वगैरे, ती फराळ वगैरे, रात्री भजनाचा 2-3 भजन आमच्याकडे चालूच असतात. सजावट केलेली आहे, काय विशेष आहे त्याच्यात? सजावट म्हणजे स्वामी समर्थांचा देखाव मी या ठिकाणी केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राखोडतोड्या वडाची फांदी तोडताना वारुळात पडल्यानंतर ते वारुळातून स्वामी समर्थ प्रकट जातात, तो देखाव केला आहे. आणि खास करून त्याचं सगळ्यांनी ह्या ठिकाणी हे वनस्पती म्हणजे आपली रेग्युलर लावलेली आहे, म्हणजे प्लॅस्टिक ह्याचा काही उपयोग केलेला नाही. तुमचं नाव? मी संजय शांताराम गोसावी. श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमीला विशेष ओळख आहे. पारंपरिक सण उत्सवातील धार्मिकता जोपासणारा आणि प्राणीमात्रांविषयी प्रेम भावना, निसर्ग संवर्धन आणि सामाजिक एकोपा निर्माण करणारा सण म्हणूनही नागपंचमीकडे पाहिले जाते. शेतकऱ्यांचा मित्र समजल्या जाणाऱ्या नागाची विधिवत पूजा करून नागपंचमी साजरी केली जाते. मातीच्या नागप्रतिमेचे पूजन करून तिला लाह्या आणि दुधाचा नैवेद्य दाखविला जातो. संध्याकाळी गोसावी घराण्यातील महिलांचा ओवसा तर सायंकाळी भजन, फुगड्या आदी कार्यक्रम होतात. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.